नमस्कार. CIP न्यूजमध्ये सुनील वाघमारे आपले स्वागत करते. अंबरनाथ नगर परिषदेमध्ये 31 मार्च अखेर घरपट्टी विभागात एकूण 17,94,00,000 रुपयाची वसुली ऑनलाईनच्या ह्याच्यातून झालेली आहे. अंबरनाथ नगरपालिकेचे नगरसेवक यांनी दिलेली माहिती. 31 मार्च 2026 हे आपलं आर्थिक वर्ष संपलेलं आहे आणि तुम्हाला आज अंबरनाथ नगरपालिका मालमत्ता कराची 59.61 कोटी इतकी कर होतं. त्याच्यामध्ये आपण 55.58 कोटी इतकी कर वसुली झालेली आहे, म्हणजेच 94.5 इतकं आपण कर वसुली झालेली आहे. त्याचबरोबर आपण ह्यावर्षी ऑनलाईन पद्धतीने नागरिकांना हे केलं होतं की ऑनलाईन पद्धतीने जास्तीत जास्त कर भरा, जेणेकरून त्यांनासुद्धा लाईनमध्ये लागायची गरज नाही आहे आणि आपल्या पालिकेच्या कर्मचाऱ्यांचा पण वेळ वाचणार आहे. त्याच्यामध्ये आपल्याला हे मिळालेलं आहे, चांगलं प्रतिसाद मिळालेला आहे नागरिकांचा आणि 17.96 कोटी इतकं ऑनलाईन भरणा झालेला आहे. आणि त्याचबरोबर आपण विविध ठिकाणी आपले जे संकेतसाहेब आहेत कर अधिकारी, त्याचबरोबर आपले मुख्याधिकारी उमाकांत गायकवाड साहेब यांच्या मार्गदर्शनामध्ये पूर्ण विविध ठिकाणी शहरामध्ये कॅम्प्स लावलेले होते. त्याचबरोबर घरोघरी जाऊन कर वसुली झालेली आहे. त्याच्यामध्ये सुद्धा त्याचा फायदा आपल्या पूर्ण कर वसुलीमध्ये झालेला दिसून येतोय आणि चौथ्यांदा आपण हा उच्चांक कर वसुलीचा गाठलेला आहे. पाहायला गेले तर शहरात खूप मोठे थकबाकीदार आहेत. त्यांची वसुली झाली आहे का? किती बाकी आहे? थकबाकीची माहिती आम्ही कर अधिकाऱ्यांकडून घेऊन मी तुम्हाला सांगते, परंतु आपण बघतोय की 94% कर वसुली झालेली आहे. ॲक्च्युली आजसुद्धा बरेच नागरिक आलेले आहेत आणि काही मुदतवाढ मिळते का ह्यासाठी त्यांचा आग्रह आहे. तर त्यांचाच विचार करून आपण आज मी स्वतः लेटर हेडवरती जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवलेलं आहे की पुढची 3 महिन्याचं एक मुदतवाढ मिळाली तर ह्या बाकीचे उरलेले नागरिक आहेत त्यांना ह्याचा फायदा होईल, यासाठी आपण पत्र पाठवलेलं आहे. अंबरनाथ MIDCतून आपल्याकडे किती टॅक्सवरती वसुली झाली त्याची माहिती तुम्हाला कर विभागाकडून घेऊन सांगतो. आव्हानानुसार लोकांनी आज अंबरनाथ शहरामध्ये टोटल 94% वसूल केली. त्यांनी केलेलं आव्हान आणि माननीय मुख्याधिकाऱ्यांनी घेतलेली नेहमी आमची आढावा मिटिंग, या मिटिंगनुसार आज शहरासाठी चौथ्यांदा गेल्या 3 वर्षापासून आणि हा चौथ्यांदा विक्रमी वसुली नगरपालिकेने केलेली आहे. वसुलीचं उद्दिष्ट असं असतो की या वसुलीवरती आपल्याला शासनाकडनं निधी प्राप्त होतो, राज्याकडनं केंद्राकडनं. शासनाचा नियम आहे की दरवर्षी 15% तुमची मागणीमध्ये वाढ झाली पाहिजे आणि 15% तुमच्या वसुलीमध्ये वाढ झाली पाहिजे. आणि यावर्षी 15च्या ऐवजी 17 जास्त वसूल झालेले आहे आणि त्याच्यामुळे आपल्या रिझर्व्हमध्ये भर पडलेली आहे. त्यामुळे आपल्याला आपल्या शहराला यावर्षी नक्कीच आपल्याला निधी जो आहे तो 100% मिळणार. जर तो उद्दिष्ट आपण पूर्ण नाही केली तर आपल्याला निधी कमी मिळतो. तर तो निधी म्हणून शहरामध्ये त्याचा आपल्याला वापर करता येईल. त्याचा जनतेला नगराध्यक्षांनी दिलेली सूचना आणि मुख्याधिकारी आम्हाला आमची मिटिंग घेतली, त्याचा हा 100% फायदा आपल्या नगरपालिकेत झालेला आहे. त्यानुसार वेळोवेळी शनिवार रविवारी आणि मॅडमच्या म्हणण्याप्रमाणे जानेवारी फेब्रुवारी मार्च या 3 महिने आम्ही कंटिन्यू कॅम्प आणि लोकांच्या घरोघरी जाऊन वसुली केलेली आहे. त्याच्यामुळे हा फायदा पडलेला आहे. तर मी म्हणजे नगराध्यक्ष साहेब मॅडम आणि मुख्याधिकारी यांचे आभार व्यक्त करेन. तसंच माझे कर्मचारी स्टाफ आहे आणि विशेष करून महिला वर्ग की ज्यांनी शनिवार रविवारी सुट्टीच्या दिवशी काम केलं आहे त्यांचंही विशेष कौतुक करेन.